मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे दीदींचा दंभ. दंभ म्हणजे खोटारडेपणा किंवा दीदींचा दांभिकपणा, खोटारडेपणा. परवा दिवशी 4 तारखेला पश्चिम बंगालच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि त्याच्यामध्ये 15 वर्ष सत्तेची चटक लागलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्या प्रसिद्ध आहेत त्यांच्या मुळात तामसीपणाबद्दल, त्यांच्या विक्षिप्तपणाबद्दल. छोटीशी गोष्ट एकदम मोठा बवाल उभा करणं हा त्यांचा स्वभाव आहे. कुठल्याही गोष्टीचा तमाशा करणं हा त्यांचा स्वभावच आहे. आणि त्या स्वभावाला दांभिकपणाची झालर इतकी मोठी आहे. आपल्याला आठवत असेल 2021च्या निवडणुकीमध्ये तर त्या मला गाडीमध्ये बसत असताना कोणीतरी त्यांच्याच जे सिक्युरिटी गार्ड्स असतात त्यांनी दरवाजा लावत असताना थोडासा पाय नडगीच्या हाडाच्या तिथं थोडासा लागला असा होता दरवाजा, फक्त एवढंच की जो तुम्ही मी सगळ्यांनी आपण टीव्हीवर बघितलेला आहे तो प्रसंग. यांनी सांगितलंय की माझ्या अपोजिट पार्टीने म्हणजे बीजेपीच्या लोकांनी, कार्यकर्त्यांनी माझ्या गाडीचा दरवाजा ढकलला. बघा काय म्हणतात, त्या माझ्या गाडीचा दरवाजा ढकलला, त्याच्यामुळे माझ्या पायाची नडगीची टिबिया आणि फिब्युला, तर डॉक्टर असल्यामुळे मला ही हाडं माहिती आहेत, टिबिया आणि फिब्युला फ्रॅक्चर झाला आणि त्याच्यासाठी मग त्या प्लास्टर घालून खेला होबे करत व्हीलचेअरवर, प्रत्येक सभेला व्हीलचेअरवर सगळीकडे फिरल्या. आणि निकाल लागल्यानंतर जसं पॅन्टची एखाद्यानं चेन काढावी तसं त्यांनी ते प्लास्टर लगेच उलगडून काढलं आणि उभ्या पण राहिल्या. केवढा चमत्कार आहे. आणि इतका दांभिकपणा येतोच कुठून आणि हे जमतं कसं काय नाटक करायला. काल तर त्यांनी टीव्ही समोर आरडाओरडा सुरू केलाय की मी राजीनामाच देणार नाही, मी हरलेलेच नाही, मला मोदींनी आणि अमित शहानी, इलेक्शन कमिशन, ईडी, सीबीआय, सुप्रीम कोर्ट या सगळ्यांना हाताशी धरून, SRPF, मिलिटरी, या पोलीस, या सगळ्यांना हाताशी धरून यांनी बूथ कॅप्चरिंग केलं. आणि एवढंच नाही, त्या इतकं आणखीन खोटं बोलतायत की मला भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, माझ्या पोटात लाथ मारली. अहो दीदी, किती खोटं बोलणार आहात, किती खोटं बोलणार आहात. मला बंगालच्या जनतेनं भरभरून मतं देऊन मला निवडूनच आणलं. माझी 100 आमदारांची, जिंकत असलेल्या आमदारांची मतं त्यांनी गायब केली. आता काय म्हणायचं याला सगळ्याला. म्हणजे एखाद्याचा दांभिकपणा, आपण लोक असतात, दांभिक असतात, खोटारडी असतात, पण हा जगजाहीर दांभिकपणा. अहो तुम्ही तुमचं हसं करून घेताय. आता ह्या 72 वर्षाच्या आहेत, 72 वर्षाच्या आहेत, 3 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या आहेत. त्या ज्योती बसूंचा वारसा आहे तुम्हाला, तुमच्या राज्याला. ज्योती बसू असा आदळापट करणारा मुख्यमंत्री नव्हता. किंबहुना बऱ्याचशा दर्शकांना माहित सुद्धा नाही की ज्योती बसूंनी 25 वर्ष ते मुख्यमंत्री होते. त्याच्यानंतर स्वेच्छेनं सांगितलं की मी आता ऍक्टिव्ह राजकारणातून मी आता निवृत्त होतोय, मी मुख्यमंत्री होणार नाही. होत असताना सुद्धा त्यांच्या कम्युनिस्ट पार्ट्यांचं त्यावेळेस सरकार असायची, त्याच्यामध्ये ज्योती बसू 6व्यांदा मुख्यमंत्री होत असताना सुद्धा त्यांनी सांगितलं हात जोडून की आता मी सक्रिय राजकारणातून निवृत्त होतो. अहो कुठंतरी थांबा, निदान कुठंतरी थांबा. एवढा खोटारडेपणा. अहो सगळ्या, आणि दुर्दैव ममता दिदींचं असं आहे की त्यांच्याच राज्यातली जनता, सोशल मीडिया फार प्रभावी माध्यम आहे मित्रांनो, फार प्रभावी माध्यम आहे. जे टीव्ही चॅनलला सापडणार नाही ते सोशल मीडियाला लगेच सापडतं. कारण प्रत्येकाच्या हातात कॅमेरा आहे, प्रत्येक जण पत्रकार झालेला आहे. आणि शोध पत्रकारिता ही एवढी प्रचंड झालेली आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप सारख्या माध्यमातून अहो लोक जीवाच्या आकांतानं ओरडतायत, जय श्रीराम जय श्रीराम, डोका ढसाढसा रडतायत. बायका रडतायत, मुली रडतायत, मोठी मोठी पुरुष माणसं सुद्धा रडतायत की आम्ही सुटलो,
यांच्या गुंडागर्दीमधून, यांच्या गुंडगिरीमधून आम्हाला मोदीजींनी वाचवलं, अमित शहानी आम्हाला वाचवलं. लोक रस्त्यावर लोटांगण घालतायत, जय श्रीराम म्हणतायत, जय काली मातेचा घोष करतायत, आणि तुम्ही सांगताय माझे 100 आमदार पळवले हे केलं. अहो किती खोटं बोलणार. आणि हा खोटारडेपणा तुमच्या पार्टीला सुद्धा माहिती आहे. त्यांच्या चेहऱ्यावर ते एकाला एक हात धरून ते असं ते इंडिया आघाडीची लोक सगळी जी उभी राहतात त्यांना माहिती असते ते असे हात धरून एकमेकाला धरून. काल ममता बॅनर्जींच्या त्या प्रेस कॉन्फरन्स नंतर बघा त्यांच्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर किती आत्मविश्वास आहे, आणि हे चाललंय हे ठीक चाललंय का हे बाकीच्यांचे चेहरे बघून कळतील ना. कुठल्याही चॅनलला कॅमेराला उभं राहिलं की हात वर करून सगळीच भाषणं अशी कायम त्या आदेशाच्याच फॉर्म मध्ये असतात. कोणाला आदेश देता आता तुम्ही? आता थांबा कुठेतरी, नाहीतर अत्यंत बेइज्जत करून तुम्हाला घालवण्यात येईल. मोदीजी, मी म्हटलेलं आहे की मोदीजी देव माणूस आहे, पण माणूस म्हणून तो देव आहे, राजकारणी म्हणून नाही. अमित शहा आणि मोदी राजकारणी म्हणून देवत्व शोधू नका कृपया ममता दिदी तुम्ही. त्यांच्यामध्ये राजकारणी म्हणून यत्किंचितही देवत्व नाही. आपल्या महाराष्ट्रातले भले भले जे आहेत ना असे 100 लोक त्यांनी डाव्या उजव्या खिशात ठेवलेली आहेत. एवढे पुढचे पोहोचलेले राजकारणी आहेत ते. जी शस्त्र आणि अस्त्र तुम्ही वापरून, ज्या बळाचा वापर तुम्ही केला आणि मोदी तुम्हाला सोडतील, अमित शहा सोडतील, ही अपेक्षा कशी करता तुम्ही? तुमच्याकडं गुंडांच्या टोळ्याच्या टोळ्या, तुम्ही शेकडो लोकांचे मर्डर केलेले आहेत. ती लोक म्हणतात आम्हाला आता हे नको, आम्हाला कुठला विकास पण नको येत्या 2 वर्षात. पश्चिम बंगालला तिथली जनता धाय मोकळून रडून सांगते की आम्हाला कुठलाही विकास नको, फक्त येत्या 2 वर्षामध्ये तो जो शर्मा उत्तर प्रदेशचा जो शार्प शूटर जो आहे IPS अधिकारी, त्यांना पाठवून ज्यांनी खून केलेले आहेत ही लोक माहिती आहेत सरकारला, हे सगळ्यांना शोधून काढा आणि त्यांना आमच्या समोर उडवा. इतकी लोकांच्या मनात तुमच्याबद्दल घृणा आहे, इतकी लोकांच्या मनात तुमच्या पार्टीबद्दल घृणा आहे. तुम्ही आत्मचिंतन तर करणारच नाही. तुम्ही अरविंद केजरीवाल ह्या असल्या लोकांकडून आत्मचिंतन करण्याची अपेक्षाच देशच करत नाही. मी माझ्या ह्या पॉडकास्टला नावच आहे ना, मी बोलतानाच सुरुवात करतो आपण पाहत आहात. पण मतदारांना काय वाटतं, एक सर्वसामान्य मतदार म्हणून आम्हाला काय वाटतं जे तुम्हा नेते मंडळींना वाटत नाही, याचा कुठंतरी अंतरात्म्याला थोडा तरी आवाज द्या हो. थोडासा. तुम्ही शेकडोनं खून केलेले आहेत तुमच्या कार्यकर्त्यांच्या द्वारे, आणि CRPF आणि हे रिझर्व्ह फोर्स आणून तुम्ही इलेक्शन ताब्यात घेतली. नाहीतर मग काय करायचं होतं? तुम्ही परत मागच्या वेळेसारखे 50-100 मर्डर केले असते. अहो लोकांना तुम्ही मतदानाला जाऊ देत नव्हता दीदी. तुमच्याशिवाय त्या तृणमूलचं ते फांद्या आणि पानं 2 जे असलं त्या चिन्हाशिवाय इतर जर कोणी नुसतं बोललं, भगवा नाम जरी ओढला तरी तो ठोकी टाकत होता तुम्ही त्यांना. भगवा नाम, भगवा झेंडा तर हातात घ्यायचं लांबच. हे जे पोलीस फोर्स आणि तिथे अमित शहा येऊन बसले ना तळ ठोकून, त्याच्यामुळे शक्य झालं. पंतप्रधान मोदींनी तिथे सभा घेतल्या ठासून तुमच्या छाताडावर उभं राहून, त्याच्यामुळे शक्य झालं. त्यामुळे मोदी राजकारणात सगळा हिशोब चुकता करतात. अजूनही सावध व्हा दीदी, अजूनही सावध व्हा, आणि नम्रपणानं त्या खुर्चीवरून बाजूला व्हा. नम्रपणानं, कुठलीही आदळापट न करता. तुमचा दांभिकपणा आता पुरे झाला, तो एक जोक झालाय जागतिक. पश्चिम बंगालची निवडणूक जिंकल्याबद्दल ट्रम्प तात्यांनी फोन केलाय अमेरिकेच्या मोदींना अभिनंदन करायला. म्हणजे तुमचं पश्चिम बंगाल किती सुपरहिट आहे बघा जगभरात. डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन करून मोदीजींचं अभिनंदन केले की तुम्ही पश्चिम बंगाल राज्य जिंकलं. हा, आपलं स्वतःची कर्म तरी आठवा निदान. शेकडो कार्यकर्त्यांना, माता भगिनींना तुम्ही पार विवस्त्र करून मारहाण केलेली आहे. लोकांकडे व्हिडिओ आहेत ना,
सोशल मीडिया पॉवरफुल आहे ना, लगेच सगळ्यांना जुन्या फिल्म सुद्धा बाहेर येतात ना आता. तुम्ही काय करता, हे आरजी कर रुग्णालय, हे संदेश खाली प्रकरण, हे विसरेल जनता आणि तुम्हाला माफ करून तुमच्या मागं 100 आमदार आणखीन एक्स्ट्राचे जोडून देईल तुम्हाला असं वाटतं? अहो, ही निर्लज्जपणाची हद्द आहे. म्हणजे एवढी दांभिक लोक असतात आम्ही राजकारणात, आता कित्येक जण असे रोजच्या रोज आपल्याकडे सकाळपासून सुरू करणारे लोक असतात दांभिकपणा बोलायला. पण तुम्हाला तोड नाहीये, तुम्हाला तोड नाही. मी मुख्यमंत्री पदावरून हलणारच नाही. तुम्हाला फरफटत नेऊन बाहेर उभं करतील, फरफटत नेतील. मिलिटरी, आर्मी किंवा ते SRPF किंवा काय सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स आहे ना, तो फरफटत नेऊन बाहेर टाकेल ऑफिसमधून. मी राज्यपालांकडे जाणार नाही, मी त्यांच्याकडे राजीनामा द्यायला जाणार नाही. हे असले लाड मोदी आणि शहा मान्य करणार नाहीत. मोदी आणि शहा मान्य करणार नाहीत आणि मोदी शहांवर सुद्धा काहीच अवलंबून नाहीये. मुळात देशाची घटना काय सांगते आणि कायदा काय सांगतो, तो कायदाच ह्या गोष्टीला मान्यता देत नाही. मोदी शहांच्याही हातात त्या गोष्टी नाहीयेत, पण कायदा त्याला मान्यता देत नाहीये. या तुमच्या वर्तनाला आणि लागलेल्या निकालाला त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. नम्रपणानं हा पराभव स्वीकारा आणि ऑफिसच्या बाहेर व्हा. एवढंच एक सर्वसामान्य मतदार या देशातला म्हणून ही सगळ्याच मतदारांची सर्वसमावेशक अपेक्षा आहे. आपण ती पूर्ण कराल असं वाटतं. धन्यवाद.